नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच पाठीमागे तुम्ही जे शेवंती पीक पाहताय, शेवंती आपली जी रिकटिंग आहे, मॅग्ना ऑरेंज आहे, रिकटिंग गेली चांगल्या पद्धतीने फुटवे निघालेत, ग्रोथ आहे, वाढ आहे। तर आता चांगल्या पद्धतीमध्ये फ्लावरिंग सेट झाली पाहिजे, अजून ग्रोथ फुटवे निघाले पाहिजे, तर कुठली फवारणी करणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। तर चांगल्या पद्धतीने फुटवे झाले पाहिजे आणि फुलकळीची संख्या पण वाढली पाहिजे। तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव आहे, कारण येणारी पौर्णिमा असेल किंवा अमावस्या आहे, तर आळीसाठी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रोफेनोफॉस या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। अर्थात या ठिकाणी मार्केटमध्ये किरोक्रॉन नावाने अवेलेबल आहे, सेल्क्रॉन नावाने आहे, 50 ml प्रतिपंप या ठिकाणी 2 ते 2.5 ml प्रति लिटर याप्रमाणे घ्यायचं। आळीचा प्रादुर्भाव कुठेतरी दिसणार आहे, तर या ठिकाणी किलोग्राम 50 ml प्रतिपंप, त्याचबरोबर बुरशीनाशक साधा आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्ही घेतला आहात, तरी आता यावेळेस घ्यायची गरज नाही। चांगल्या पद्धतीने फुटवे झाले पाहिजे, तर या ठिकाणी पी स्टार 50 ml प्रतिपंप, त्याचबरोबर टाटा रॅलीचं टाटा बहार या ठिकाणी आपल्याला घेणं चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे, कारण फुलांची संख्या वाढली पाहिजे। ते टाटा बहार या ठिकाणी गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे कॅल्शियम बोरॉन, कारण आता थंडीची अवस्था आहे, थोडंसं देठ कडक होऊ शकतो। तर कॅल्शियम बोरॉन, टाटा बहार, पी स्टार आणि किलोग्राम, आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं आहे ते स्टिकर। हे 4 ते 5 गोष्टी आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी घेणं गरजेचं आहे। तर निश्चितच याला चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या वाढतील, फुटवे सुद्धा निघतील। तर ही महत्त्वाची जी माहिती आहे ती निश्चित आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे, की जेणेकरून चांगल्या पद्धतीने फुटवे निघतील, फुलांची संख्या वाढली जाईल, फुलकळी निघेल आणि तोडायला पण कडक जाणार नाही। कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की तोडायला कडक जाते, तर निश्चितच त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचं की ही फवारणी महत्त्वाची आहे आणि हीच फवारणी डबल एक करायची आपल्याला, साधारणपणे 8-10 दिवसांनी परत एकदा रिपीट करा, त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होणार आहे। तर निश्चित ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो। आवडली असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा। धन्यवाद।